नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अगेन या ठिकाणी कृषी विभाग पदभरती 2026 याच्यामधील आणखीन एक महत्त्वाच्या पदाच्या विषयीची माहिती आज आपण बघणार आहोत. बघा, कृषी विभाग पदभरती 2026 यामधील महत्त्वाच्या जागा, जाहिरात, पदे आणि परीक्षा पद्धत या विषयीची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यामध्ये नेमकं कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे, किती जागा असणार आहेत, जाहिरात कधी प्रसिद्ध होईल आणि त्याचबरोबर परीक्षेची स्वरूप किंवा परीक्षेची पद्धत कशी असणार आहे, ह्या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत. तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात आलेली खास जी काय असणारी ऑफर आहे, ही ऑफर अजूनही या ठिकाणी व्हॅलिड आहे. ज्यामध्ये पशुसंवर्धन असेल, एएनएम, जीएनएम, अंगणवाडी सुपरवायझर असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, तसेच टीईटी, टेट, तलाठी पदभरती, फार्मासिस्ट असेल, एफडी असेल, एलएसओ असेल, त्याचबरोबर आणखीन कोणती पद सांगितली जातात बघा, तर वनसंरक्षक असेल, जलसंधारण, एफडीए, एलएसओ, सीडीपीओ, एसआय, एमपीडब्ल्यू, पशुसंवर्धन, स्वच्छता निरीक्षक असेल, एएनएम, जीएनएम, महिला व बाल विकास, अशा सर्व पदांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि यापैकी कोणतीही बॅच तुम्ही फक्त आणि फक्त 999 रुपयांमध्ये काय करू शकताय, तर परचेस करू शकताय किंवा जॉईनिंग करू शकताय. यामध्ये आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो, जी की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय. तसेच तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी असणार आहेत. ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात आणि त्याचबरोबर दर वीकेंडच्या शेवटी आपण जे काही झालेले पीवायक्यूज असतील किंवा तत्सम लेवलचे जे काही क्वेश्चन्स असतात, हे विश्लेषणात्मक पद्धतीनं किंवा स्पष्टीकरणासह सोडवून घेत असतो. जर का तुम्हाला या ठिकाणी बॅच जॉईनिंग करायची असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईनिंग करून घ्यायचं आणि स्वतःचं जे काही यश आहे, हे यश लवकरात लवकर संपादन करण्यासाठी आणखीन एक पाऊल जवळ करायचं असेल तर लवकरात लवकर ही बॅच काय करून घ्या, जॉईनिंग करून घ्या, ज्याची व्हॅलिडिटी 999 रुपयांमध्ये संपूर्ण एका वर्षभरासाठी असणार आहे. चला तर मग बघा काय सांगितलं जातं, तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग अधिकृत संकेतस्थळावर प्रामुख्याने 2026 मध्ये कृषी सेवक, कृषी सहाय्यक आणि कृषी अधीक्षक यांसारख्या विविध रिक्त पदांच्या साठीची अंदाजे 9,000हून अधिक मोठी पदभरती किंवा मेगा पदभरती घेतली जाईल. ओके, आता याबाबतची ही जी काही भरती प्रक्रिया राबवली जात असणार आहे, यामध्ये अंतर्गत नवीन आस्थापना व नवीन पदे यांच्या निर्मितीला काय देण्यात आले, तर मंजुरी देण्यात आली. जुनी जी काही महत्वाची पदे होती किंवा जुनी जी काही नको असणारी पदे असणार ही या ठिकाणी कॅन्सल करून त्याच्याऐवजी त्याच्या समकक्ष इतर नवीन पदांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे. हा आस्थापनाचा पूर्वस्वी काय असणार आहे, पूर्णतः त्यांची जबाबदारी असणार आहे. यामध्ये एकूण संभाव्य पद बघा किती सांगतात, 9,000 पेक्षा जास्त आणि वेगवेगळ्या संवर्गानुसार पदे घोषित करण्यात येणार आहेत. तर महत्वाची पदे जास्तीत जास्त कोणत्या मोठ्या पदांची पदभरती निघेल, तर कृषी सेवक, कृषी सहाय्यक आणि लिपिक, तसेच कृषी अधीक्षक ह्या पदांची मोठ्या संख्येनिशी काय केली जाईल, तर पदभरती केली जाईल. याच्यासाठी वयोमर्यादा सर्वसाधारणतः 21 ते 40 वर्ष असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमावलीनुसार नियमित पद्धतीने 5 वर्षांची सवलत या ठिकाणी मिळेल. शैक्षणिक पात्रता बघा, पदाच्या स्वरूपानुसार 10वी, 12वी, कृषी पदविका म्हणजेच ऍग्रिकल्चरल डिप्लोमा असेल किंवा ऍग्रिकल्चरल डिग्री असेल किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा कृषी पदवी, ऍग्रिकल्चरल बीएससी इन ऍग्रिकल्चर, अशा गोष्टी या ठिकाणी आवश्यक असणं गरजेचं आहे. भरती प्रक्रिया आणि अभ्यासक्रम लक्षात ठेवायचा आहे. निवड प्रक्रिया ही साधारणतः संगणक आधारित टेस्ट म्हणजे सीबीटी द्वारे किंवा लेखी परीक्षा किंवा कागदपत्र पडताळणी याच्याद्वारे घेतली जाईल. कृषी विभाग पदभरती 2026 याच्या अंतर्गत प्रामुख्याने खालील संवर्गातील व श्रेणीतील पदांचा समावेश असणार आहे. तर तांत्रिक व कृषी वर्ग संवर्गातील कोणत्या पदांचा समावेश बघा, कृषी सहाय्यक याच्यासाठी मैदानी पातळीवर योजनांची अंमलबजावणी करणे हे कार्य असणार आहे. कृषी सेवक मानधनावरील सुरुवातीचे पद आणि नंतर कृषी सहाय्यक पदावरती काय होऊ शकते, तर बढती होऊ शकते. बघा, मानधन पदावरचे सुरुवातीचे पद आहे, कृषी सहाय्यक पद असणारे कृषी सेवक पद आहे आणि नंतर न त्याचं कृषी सेवकाचं रूपांतर पुढे कृषी सहाय्यक पदभरतीमध्ये बढती होऊन केलं जाऊ शकतं. कृषी पर्यवेक्षकामध्ये सहाय्यकांच्या कामांवर देखरेख ठेवणे आणि कृषी अधिकारी वर्ग 2 चे प्रशासकीय व तांत्रिक पद असणार आहे.
प्रशासकीय व लिपिक संवर्ग यामध्ये वरिष्ठ लिपिक, कार्यालयीन कामकाज आणि नोंदी ठेवणे, त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक, दैनिक टंकलेखन आणि दप्तर सांभाळणे, वरिष्ठ सहाय्यक, लेखा आणि त्याचबरोबर प्रशासकीय कामामध्ये मदत करण्यासाठी चतुर्थ श्रेणी व इतर पदांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे, जसं की वाहन चालक असेल, शिपाई किंवा परिचर असेल इत्यादींचा यामध्ये समावेश असणार आहे. परीक्षा पद्धती बघा कोणत्या प्रकारची असणार आहे, तर महाराष्ट्र कृषी विभाग पदभरतीची परीक्षा ही प्रामुख्याने IBPS किंवा TCS सारख्या खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमार्फत किंवा संस्थांमार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. तांत्रिक पदे, एकूण प्रश्न आणि गुण या परीक्षेमध्ये सर्वसाधारणतः 140 प्रश्न विचारले जातात आणि परीक्षा ही 200 गुणांची आहे. बघा किती असणार आहे, तर सर्वसाधारणतः 140 प्रश्न आणि 200 गुणांची ही काय असणार आहे, तर परीक्षा असणार आहे. कृषी तांत्रिक विषय या विभागाला सर्वाधिक महत्व असून यामध्ये 60 प्रश्न आहेत. बघा लक्षात ठेवायचं आहे, कृषी तांत्रिकी विषय जो काही टेक्निकलचा तुमचा सब्जेक्ट आहे, या टेक्निकल सब्जेक्ट वरती 60 प्रश्न असून 120 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. तर जे काही मराठी विषय असेल, इंग्रजी विषय असेल, त्याचबरोबर सामान्य ज्ञान म्हणजे ज्याच्यामध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल यांचे 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि असे संपूर्ण जे काही अतांत्रिक घटक असणार आहे, अतांत्रिक घटक जो असणार आहे याच्यावरती सर्वसाधारणतः किती प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत, 40 प्रश्न. बघा इथं 60 प्रश्न किती असणार आहेत, 120 गुणांच्या साठी असणार आहेत. त्याच्यानंतर मराठी 20 प्रश्न, त्याच्यानंतर इंग्रजी 20 प्रश्न, त्याच्यानंतर काय असणार पुन्हा बघा तर सामान्य ज्ञान 20 प्रश्न आणि त्याच्यानंतर परत बौद्धिक चाचणी किती असणार तर 20 प्रश्न. असे हे जवळपास किती 20 × 20 = 20, 40, 60, 70, 80 हे 80 अतांत्रिक वरती लक्षात ठेवायचं आहे 80 प्रश्न असणार आहेत. ओके, आणि गुण किती असणार आहेत, गुण पण 80 असणार आहेत. लक्षात ठेवायचं. आणि जे काही तांत्रिक असणार आहे, ह्या तांत्रिक वरती लक्षात ठेवायचं आहे 60 प्रश्न असणार आहेत आणि किती गुण असणार आहेत, गुण 120 असणार आहेत. किती असणार आहेत, 120. आता बेरीज करा बघा, 120 आणि 80 किती असणार आहेत, 200 गुण असणार आहेत. आणि प्रश्नांची संख्या 60 आणि 80 किती असणार आहेत, 140 प्रश्न असणार आहेत. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये मराठी 20 प्रश्न 20 गुण, इंग्रजी 20 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 गुण, बौद्धिक चाचणी आणि गणित 20 प्रश्न 20 गुण. आणि परीक्षेचा वेळ पेपर सोडवण्यासाठी 2 तास म्हणजे बक्कळ 120 मिनिटांचा तुम्हाला या ठिकाणी कालावधी दिला जाणार आहे. अतांत्रिक व प्रशासकीय पदे, वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक यामध्ये एकूण प्रश्न व गुण या परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातात आणि परीक्षा किती असणार, 200 गुणांची असणार आहे. यामध्ये सर्व प्रश्नांना समान गुण असणार आहेत, म्हणजे 2 गुण असणार आहेत. मराठी विषय, इंग्रजी विषय, त्याच्यानंतर बघा सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक घटकावरती या प्रशासकीय पदाच्या परीक्षेमध्ये कृषी किंवा इतर कोणत्याही तांत्रिक विषयावरती प्रश्न विचारले जात नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा अतांत्रिक पद जी असणार आहेत, ह्या अतांत्रिक पदांमध्ये जसं की वरिष्ठ लिपिक म्हणजे क्लर्क असेल, सहाय्यक अधीक्षक असेल, याच्यामध्ये मराठी 25 प्रश्न 50 गुण, त्याच्यानंतर इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान किती असणार तर 25 प्रश्न 50 गुण, आणि बौद्धिक चाचणी आणि गणित ह्याच्यामध्ये 25 प्रश्न 50 गुण. असे हे जवळपास किती असणार तर 100 प्रश्न आणि एकूण किती असणार तर 200 गुण असणार आहेत. याच्यामध्ये तांत्रिक घटकावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत. परीक्षेचा वेळ परीक्षेसाठी एकूण 2 तास म्हणजेच 120 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी असणार आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माहिती अपडेटेड घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.